त्या संघर्षाचा सेलिब्रेशनचा आनंदाचा हा सोहळा आहे आणि या आनंदाच्या सोहळ्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, मंत्री जयकुमारजी गोरे, मंगलप्रभातजी जुलुडा, नितेशजी राणे, मुंबईच्या महापौर ऋतुताई तावडे, याशिवाय चित्राताई वाघ आणि भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी नेते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मुंबईचे सर्व चिटणीस, आमचे गटनेते गणेशजी खनकर, राजेशजी शिरवडकर, योगेशजी सागर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा होत आहे. ज्या पद्धतीनं 5 राज्याच्या निवडणुकीमध्ये जिलेबी गाजली होती, या निवडणुकीमध्ये झालमुडी स्टॉलवर हे सेलिब्रेशन पूर्ण होते. देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये झेंडा फडकला. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देश, माननीय अमित भाईजी असतील, आपले नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी नवीन हे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतरची पहिली निवडणूक आणि या पहिल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने हॅट्रिक लगावली आहे. 5 पैकी 3 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय झालाय आणि आता देवाभाऊ झालमुडी खरेदी करून प्रतिकात्मक सेलिब्रेशन या ठिकाणी करताय. महाराष्ट्रातून मुंबईतून अनेक बंगाली कार्यकर्ते या निवडणुकीच्या निमित्ताने पश्चिम बंगालमध्ये गेले होते. आमचे भाई गिरकर आणि त्यांचे सर्व साथीदार, हे भाई गिरकर आपल्या बंगाली प्रकोष्ठचे प्रभारी आहेत, त्यांनी देखील इथले बांधव पश्चिम बंगालमध्ये गेले पाहिजे, मतदानाचा हक्क बनवला पाहिजे यासाठी प्रयत्न केले होते. आणि अशा पद्धतीने जोरदार सेलिब्रेशन 5 राज्याच्या निवडणुकीची ही ऐतिहासिक कामगिरी भारतीय जनता पार्टीचा भगवा पश्चिम बंगालमध्ये कोलकाताच्या विधानसभेवर फडकणार आहे. पश्चिम बंगाल नाही, भारतीय जनता पार्टीची सत्ता मिळाली आणि पुदुच्चेरीमध्ये देखील एनडीएचे सरकार आले. तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा भगवा झेंडा फडकलेला आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत हे जोरदार सेलिब्रेशन आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं झालं. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांना मिळालं. हा भारतीय जनता पार्टीचा झेंडा